नाही. या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी माझे मिस्टर सुद्धा माझ्या सोबत तेवढेच पाठीशी उभे होते. माझ्या मोठ्या वडिलांचे संस्कार हमेशा माझ्या पाठीशी फ्रेंड म्हणूनच उभे राहायचे. माझ्या हरेक कार्यात सहभागी व्हायचे. ज्यावेळेस त्यांना कॅन्सर झाला त्यावेळेस त्यांची कंडिशन मी सुद्धा सहन नाही करू शकत होते. ज्यावेळेस विजिट झाला सोनोग्राफीमध्ये तर माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. मी डॉक्टरच्या चेअरपाशी असे बसले की विचार पण नाही करू शकत की माझी आत्मा निघाली की मी अलग झाले. पण नागपूरला जेव्हा आरएसटीमध्ये ॲडमिट असताना त्यांच्या शाळेचे आणि माझे नातेवाईक जेवढे पण होते त्या सर्व लोकांनी आम्हाला म्हटलं की सविता बाबांना आपली वेळच तरी भेटायला घेऊन ये, आम्ही त्यांना एकदा तरी पाहू. मन असं व्हायचं की ऑक्सिजन आरएसटीमध्ये बंद करून दिलं त्यांचं. मन असं नाही सिग्नेचर द्या नाही तर ICU मध्ये टाका असं त्यांनी म्हटलं. मन खूप भरून आला. पण त्या रात्री त्यांना तिथं ठेवलं आम्ही. मग नंतर आम्ही घरी घेऊन आलो तेव्हा बाबा सर्वांना म्हणायचे की माझी माय डॉक्टरांशी इंग्लिशमध्ये बोलून, माझी माय स्वतः डॉक्टर आहे, माझी माय सगळ्यांशी अशी बोलून ज्या पद्धतीनं मला यापर्यंत आणलं, माझी माय खरंच ग्रेट आहे. तो शब्द जोपर्यंत आपली श्वासापर्यंत माझ्या वडिलांना आपल्या तोंडामध्ये बोलत राहिले. खऱ्या अर्थानं ते माझ्या हृदयात असं कोरलं गेलं की मी बोलू नाही शकत. मग बाबा गेल्यानंतर काही दिवसानं तोच वर्ष माझं एज्युकेशनचं होतं मेडिकल लाईफमध्ये. तर जस्ट 2 वर्ष झाले होते मेडिकल BMS ला माझ्या. तर बाबा हमेशा म्हणायचे की माझी माय डॉक्टर